गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानात उभारण्यात आलेल्या महान देशभक्तांच्या शिल्पातून सर्वांना प्रेरणा मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या ठिकाणी हे एक प्रकारचं स्मृती उद्यान किंवा प्रेरणास्थळ तयार झालं आहे की ज्या ठिकाणी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवराय देखील आहेत आणि ज्यांनी भारताला राज्यघटना दिली ते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले देखील आहेत, वीर सावरकर जी देखील आहेत, बाळासाहेब ठाकरे जी देखील आहेत, रामनाथ गोयंकाजी, कवी कुसुमाग्रज, आपल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, जे.आर.डी. टाटा, धीरूभाई अंबानी, दादासाहेब फाळके ज्यांनी मुंबईला आकार दिला ते नाना शंकरशेठ, त्याचप्रमाणे डॉक्टर होमी बाबा, बाबू गेनो, अशोक जैनजी, कोळी पुरुष जी आपली मूळ लोक आहेत, कोळी लोक की ज्यांनी खरी मुंबईची संस्कृती जपली, त्याचप्रमाणे सेठ मोतीशाह आणि यासोबत ज्यांना आपण लिव्हिंग लेजंड म्हणतो असे या ठिकाणी आपले सचिन तेंडुलकरजी देखील आहेत। मी या निमित्ताने मंगलप्रभात लोढाजींचं अभिनंदन करतो, आमचे महापालिकेचे आयुक्त श्री चहल यांचे देखील अभिनंदन करतो आणि त्याचसोबत मंजू लोढाजी ज्यांनी याच्याकरता लोढा फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली त्यांचे देखील अभिनंदन करतो आणि या सगळ्या महनीय व्यक्तींचे जे कोणी पारिवारिक लोक या ठिकाणी आले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करून मी पुन्हा एकदा या प्रेरणास्थळीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रेरणाच मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाचं सुशोभीकरण आणि 18 शिल्पांचं अनावरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार जे.पी. नड्डा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, ॲडव्होकेट आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, शायना एन.सी. लोढा फाउंडेशन संस्थेच्या मंजू लोढा, रणजित सावरकर, भीमराव आंबेडकर उपस्थित होते। कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की मुंबई महापालिकेसोबत करार करून ही जागा विकसित करण्यात आली आहे। येणाऱ्या काळात हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईलच, त्याचबरोबर लाखो लोकांचे प्रेरणास्थान बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उद्यानातील 18 शिल्पांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉक्टर नाना शंकर शेठ, डॉक्टर होमी भाभा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, बाबू गेनू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न जमशेदजी टाटा, दादासाहेब फाळके, सेठ मोतीलाल शाह, बाळासाहेब ठाकरे, अशोक कुमार जैन, रामनाथ गोयंका, कुसुमाग्रज, धीरूभाई अंबानी, कोळी पुरुष यांची रेखीव शिल्पे साकारली आहेत। खासदार नड्डा म्हणाले की युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या महान व्यक्तींचे विचार आणि त्यांचा आदर्श प्रेरणा देतील।